अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय त्याचबरोबर झूलेलाल। मैं उपस्थित मुख्तार अहमद गांधी चीफ विद्यालयाचे अमरावती सभापती, अभी हम शाळा पहुंचे बडनेरा समिती जूनी सभापती बस्ती गांधी सन्माननीय श्री विद्यालय स्कूल में, कनिष्ठ महाविद्यालय और रामेश्वर भाऊ जूनियर कॉलेज, लाड जहां साहेब यांचं स्वागत या स्वर्गीय ठिकाणी श्री अवघड सर भाव करतील साहब अशी मी दातीर त्यांना का विनंती जन्मोत्सव करतो चल रहा है, 113वां जन्मोत्सव है। और पर्यवेक्षक जन्मोत्सव के जनता उपलक्ष्य के अंदर विद्यालय हर साल की तरह इस साल भी अवघड सर 3-4 या प्रोग्राम ठिकाणी लिए लाड जाते हैं। साहेबांचं कल स्वागत का करतील यहाँ पे अशी मी उद्घाटन त्यांना हुआ विनंती करतो। और कल यहाँ पे जन्मोत्सव उनका बहुत खुशी और उत्सव के साथ में मनाया गया। आज विद्यार्थी मेड़ावा है, माजी विद्यार्थी मेड़ावा है। जो विद्यार्थियों ने यहाँ पे पढ़ाई की, एजुकेशन की है, जो आज त्याचबरोबर विदेश में उपस्थित ड्यूटी कर सभापती रहे हैं गांधी प्रायमरी इंग्लिश स्कूल और माननीय जो श्री IAS रमेशजी IPS की सुनील ड्यूटी साहेब कर रहे हैं, जॉब कर रहे यांचं हैं, स्वागत या ठिकाणी उनका यहाँ पे आज उनका भुजाडे मॅडम मेड़ावा है। करतील और अशी सभी मी यहाँ त्यांना पे विनंती वरिष्ठ करतो पहुंचे हैं। मैं दिखाना चाहूँगा, अपने कैमरामैन से देख सकते गांधी हैं। इंग्लिश ये प्रायमरी आज के स्कूलच्या उद्घाटक थे मुख्य हमारे अध्यापिका न्यू एजुकेशन स्कूल के भुजाडे मॅडम या ठिकाणी अध्यक्ष रमेशजी सुनील साहेब यांचं स्वागत डॉक्टर करतील अशी मी हेमंत त्यांना देव। विनंती करतो। और विशेष अतिथि के रूप में हमारे अनिल जी जोशी है, यहाँ पे पहुँचे हैं। और प्रमुख उपस्थिति अन्नाराव इंगुले है, देवेंद्र जी जोशी है। मैं दिखाना चाहूँगा, देख सकते हैं प्रोग्राम शुरू हो चुका है। माजी त्याचबरोबर विद्यार्थी माननीय मेड़ावा है, सोमेश्वरराव जो यहाँ इंगुले के साहेब विद्यार्थियों ने सभापती यहाँ पे जो यशस्वी बाहर विभाग एजुकेशन किया यांचं है, स्वागत या जो यहाँ ठिकाणी से पढ़ के निकले हैं, आज मडाई विदेशों में मॅडम ड्यूटी करतील कर अशी रहे मी हैं। त्यांना विनंती करतो। और उन सबका यहाँ पे एक मेड़ावा रखा गया है, जो गांधी विद्यालय से पढ़ के निकले हैं और जो आज विदेश में सन्माननीय ड्यूटी श्री कर रहे हैं। सोमेश्वरराव इंगुले साहेब सभापती सौ मडावी देख मॅडम सकते करत आहेत। हैं माजी विद्यार्थी मेड़ावा यहाँ पे लिया जा रहा है। त्याचबरोबर माननीय श्री देवेंद्र जोशी साहेब कार्यकारिणी सदस्य यांचं स्वागत या ठिकाणी प्रमुख करतो। उपस्थिति यहाँ पे सन्माननीय श्री देवेंद्रजी जोशी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी श्री भुगल सर करतील। हमारे अशी अनिल मी जी विनंती करतो आहे। जोशी, मुख्य सचिव तसेच सेवानिवृत्त श्री भारत भुगल सरांना सरकार, विनंती करतो की त्यांनी मुगल माननीय सरकार श्री करते हमारे सोमेश्वर भाऊ मोरे देवेंद्र साहेब यांचं या ठिकाणी स्वागत जोशी करावं। जी का। न्यू एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित गांधी विद्यालय का त्याचबरोबर स्वर्गीय उपस्थित भाव साहब दातीर माननीय श्री जयंती विभू पांडे महोत्सव साहेब मनाया जा रहा है। यांचं स्वागत या हमने ठिकाणी कल भी एक भुगल सर पहला करतील एपिसोड आप अशी तक मी पेश त्यांना किया है सन्माननीय श्री और आज का दूसरा विभू दिन है। पांडे यांचं और स्वागत आज या ठिकाणी विद्यार्थी माजी मेड़ावा मेळाव्याचे प्रोग्राम संयोजक रखा गया है और श्री 1 तारीख को मुगल यहाँ सर पे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होंगे। उसके बाद में फिर 2 तारीख को आनंद मेड़ावा रखा गया है। देख सकते हैं त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित हमारे गांधी विद्यालय की प्राचार्य सौ मैडम जोशी मॅडम यांचं वंदना- स्वागत या ठिकाणी सौ टिक्कस मॅडम करतील वंदना अशी मी टिक्कस त्यांना मॅडम। विनंती करतो आहे। पुष्प देऊन देवेंद्र जी जोशी इंगोले सर यहाँ मौजूद। एका संकल्पनेतून जेव्हा अमूर्त व्यवस्था मूर्त रूपामध्ये साकार होतात तेव्हा आज अशा न्यू प्रकारच्या एजुकेशन कार्यक्रमाचं सोसाइटी द्वारा निर्माण होतं आणि म्हणूनच स्वर्गीय या भाव साहब कार्यक्रमाची दातीर रूपरेषा जन्मोत्सव सांगण्याकरता मनाया जा रहा मी है। या ठिकाणी 113वां आमंत्रित करतो आहे जनता विद्यालयाचे प्राचार्य तथा जन्मोत्सव यहाँ पे माजी संपन्न विद्यार्थी किया जा रहा है। श्री हलचल ने भुगल पूरी कवरेज कर रहा है। हमने 29 तारीख की भी जन्मदिन के उपलक्ष्य में जो प्रोग्राम हुआ वो हमने पूरी कवरेज की, वो आप तक पहुँचाया। और आज धन्यवाद सर। 30 तारीख है और आज माजी विद्येची माता, विद्यार्थी देवी मेड़ावा यहाँ पे सरस्वती रखा गया है और इसकी हम ना पूरी कवरेज करके अभिवादन वो हम आप तक पहुँचाते हैं। कार्यक्रमाकरता जो मंच सजलेला देख आहे त्या सकते हैं मंचावरील सभी न्यू बडनेरा एज्युकेशन शहर के वरिष्ठ सोसायटीचे अध्यक्ष यहाँ पे माननीय नागरिक हमारे किरण भाऊ अम्बड़कर, हेमंत हमारे जी अम्बड़कर देव सर, साहेब माजी हमारे या HM कार्यक्रमाला या पेटले आवर्जून सर उपस्थित मौजूद राहिलेले है। आमच्या पूरे यहाँ पे विनंतीला मान वरिष्ठ देऊन जिन उपस्थित हमारे राहिलेले डॉक्टर राजेश भटकर साहब यहाँ मौजूद है। याच जिन शाळेचे माजी जो विद्यार्थियों विद्यार्थी ने गांधी विद्यालय से एजुकेशन हासिल किया है अनिल वो आज भिकाजी विदेश में जोशी ड्यूटी कर रहे हैं, IAS IPS बन के निकले केंद्र हैं। तो उनका सरकारच्या एक सचिव माजी पदावरून विद्यार्थी मेड़ावा यहाँ निवृत्त रखा गया झालेले है जन्मोत्सव के सोबत उपलक्ष्य में। अनेक मैं जरा दिखाना चाहूँगा। ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत, अनेक पदांवर कामं केलेली आहेत। ते आपल्याला इथे प्रमुख मुख्य अतिथी म्हणून लाभले। माजी त्यांच्यासोबत शिक्षक, त्यांचेच वर्गमित्र श्री माजी दिलीपजी काळे विद्यार्थी, सतत महाराष्ट्रभर फिरत राहणारे, घरी कधी सापडतील याचा नेम नाही। इतक्या दिवसापासून त्यांच्यासोबत संपर्कात होतो, परंतु आज मंगलमूर्तीचं दर्शन घडलं असे अनिल श्री दिलीप भाऊजी काळे साहेब, डॉक्टर साहेब, इसके बाद की हम दिलीपजी पूरी काळे, कवरेज करके वो दिलीपजी लोकेशन जोशी लेके वो आप तक पहुँचाते हैं। आपल्या संस्थेचे सदस्य आहेत श्री मुन्नाभाऊ जोशी, याच मातीतून घडलेले श्री सोमेश्वररावजी मोरे
एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत आपल्या न्यू एज्युकेशन सोसायटीचे. सोबत सोमेश्वररावजी इंगोले याच संस्थेची एक शाळा अंजनगाव वारीला गोरगरीब जनतेकरता, त्या ग्रामीण जनतेकरता त्या काळामध्ये शाळा काढल्या गेली होती. त्या शाळेचे एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत. नव्हे, आज माजी विद्यार्थी सुद्धा आहेत. मंचावर उपस्थित सौभाग्यवती जोशीताई, मंचावर उपस्थित या शाळेच्या प्राचार्या वंदनाताई टिक्कस, याच मातीतून मोठ्या मोठ्या पदावर जाऊन पोहोचलेले, एव्हाना काही लोक रिटायर्ड झालेले, सर्व माजी विद्यार्थी, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, केशवरावजी दातीर यांचा जन्म 1912 साली झालेला आहे. 5वी पर्यंत शिक्षण गावामध्ये होतं. त्यानंतर मात्र इथे अमरावती शिवाय पर्याय नव्हता. 5व्या वर्गानंतर 6व्या वर्गापासून तर पुढचं कॉलेज लाईफ पर्यंतचं शिक्षण त्यांनी अमरावतीला घेतलं. तो इंग्रजांचा काळ. त्या इंग्रजांच्या काळामध्ये होत्या. गांधीजींनी चालवलेल्या 2 आंदोलनांमध्ये केशवरावजी दातीर सक्रिय सहभागी होते. 1942चा जो इंग्रजी मालावर बहिष्कार होता, त्या बहिष्कारामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. इंग्रजांनी त्यांना अटक केली होती. काही काळ त्यांना त्या भारत मातेच्या प्रत्येक मुलामुलीपर्यंत, गोरगरिबापर्यंत ही शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचावी, ही चळवळ चालू होती पंजाबराव देशमुखांची. पण येथून न्यू एज्युकेशन सोसायटी स्थापन झाली. तत्कालीन त्यांच्या सोबत असणारे जे सदस्य होते, 5-7 जणांनी मिळून ती शाळा सुरू केली. हा गांधी विद्यालयाचा पाया भरला. या गांधी विद्यालयाची पायाभरणी करण्याकरता राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांचे पदक चव्हाण, यशवंतराव चव्हाण हे सुद्धा या संस्थेच्या कार्यक्रमाला इथे येऊन गेलेले आहेत. असा या संस्थेचा मोठा इतिहास आहे. तो इतिहास मी तुम्हाला सांगत बसणार नाही. एक वास्तू होती, आता नवीन वास्तू तयार झालेली आहे. त्याची स्थापना सुद्धा केशवरावजी दातीर यांच्या हातून झालेली आहे. त्यानंतर त्यांचे जे अनुयायी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य होते, त्यांनी ती वेल अजून फुलवली. त्याच्यामध्ये मराठी प्राथमिक शाळा, गांधी मराठी प्राथमिक शाळा 1 ते 4 वर्ग ही संस्था शाळा उभी राहिली. सोबतच इंग्रजीचे ज्ञान असावं, इंग्रजी माध्यमातून पोरं शिकले पाहिजेत आपल्या ग्रामीण भागातली. म्हणून सगळ्यात पहिली बडनेरातली गांधी इंग्रजी प्राथमिक शाळा ही नव्या वस्तीत चालू होती. ही इमारत संस्थेच्या मालकीचीच, परंतु त्या इमारतीमध्ये खेळायला जागा नव्हती. हा विचार आजचे अध्यक्ष डॉक्टर देवसाहेब यांनी केला आणि ती पूर्ण शाळा याच वास्तूमध्ये आणली. तुमच्या मागच्या बाजूला जिथे तुम्ही पाहिलं की पूर्णच्या पूर्ण इंग्रजी प्राथमिक शाळेची वास्तू आहे. पूर्ण मिनी शाळा पूर्ण पटसंख्येनुसार अविरत सुरू आहे. या संस्थेमध्ये हा जो आपण आज कार्यक्रम केलेला आहे, या शाळेचे माजी विद्यार्थी मंचावर उपस्थित, जास्तीत जास्त लोक या शाळेचे माजी विद्यार्थी आणि समोर बसलेले सर्वच्या सर्व माजी विद्यार्थी. एक काळ होता, तुमच्यापैकी बरेचसे माजी विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी आहेत. असं वाटलं नाही गेट मध्ये प्रवेश पॅन्ट मधला ती छोटीशी ते स्कर्ट घालून शाळेच्या गणवेशामध्ये सगळ्याच्या सगळं चक्र फ्लॅशबॅक मध्ये गेला असाल तुम्ही थोड्या वेळात. तेव्हा ना तुम्हाला जेव्हा आमचा निरोप मिळाला की या वर्षी आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केलेला आहे, तेव्हापासून मनामध्ये किलबिशी देणं लागतं आपल्या पुढच्या पिढी करता. ही विसरू नका. हे जग, शाळा सुंदर बनवूया, हे जग सुंदर बनवूया. माजी विद्यार्थी मेळावा पुन्हा पुन्हा घडवूया. शेवटचं सांगतो, माझ्या कारकिर्दीमधला 1992 पासून किंवा संस्थेच्या कारकिर्दीमधला हा 3रा माजी विद्यार्थी मेळावा आहे. पुढे पुन्हा आपण
जास्त संख्येने माजी विद्यार्थीनींचा मेळावा असताना सहभागी होऊन एवढं बोलून माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. त्याचबरोबर नव्याने उपस्थित या स्नेहपीठावर विविध विषय संचार काय म्हणणं काय नाही, शाळेत आहे म्हणजे निश्चितच अजूनही ती सल्तनत कायम आहे. मग दुसरा प्रश्न, सर ते अवघड सर आहे का हो? मी म्हटलं ते सोपं काम नाही. म्हणजे माणसं अशी आहेत पहा मुघल सरांसारखी की फोन आला की ते पहिले विचारले मुघल सर आहे का, मुझे मिलना है मुघल सर. म्हणजे माणसं अशी आहेत की तुम मुझे यू भुला न पाओगे, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. गुरुत्वाकर्षणाचा अर्थ ना त्या माणसाला भेटल्यानंतर कळतो की गुरुमध्ये जे तत्व निर्माण होतं त्याचं जे आकर्षण आहे ते गुरुत्वाकर्षण आहे आणि ते त्या माणसामध्ये मला दिसतं. आणि हा जो सर्व आहे या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, डॉक्टर देव साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये इथे सर्व चारही शाळेची मंडळी काम करते आहे. मी यानंतर सत्कार सोहळ्याकडे वळतोय. उपस्थित सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. ती लिस्ट माझ्याकडे यायची आहे, रिसेंट लिस्ट मी बोलावलेली आहे, तिथे आपण नोंदणी केलेली आहे. म्हणून मी आधी सुरुवातीला सांगितले की जे जे माझे विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत त्यांनी कृपया नोंद करावी, जेणेकरून या माईक मधून मला त्यांचा नाव घेता येईल, त्यांचं सांगता येईल या ठिकाणी. काय तुमच्या जागीच आम्ही तुमचं स्वागत करतोय. प्रत्येकाला या ठिकाणी सन्मान आहे, प्रत्येकाचा सन्मान आहे, सारखा सन्मान आहे. तर मी तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आजचे विशेष अतिथी, विशेष सचिव सन्माननीय श्री अनिल जोशी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतो आहे. तत्पूर्वी त्यांचा मी परिचय या ठिकाणी वाचतो. मित्रांनो, सर्वात मोठा परिचय म्हणजे त्यांचा ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. हा त्यांचा सर्वात मोठा परिचय. भारत सरकारमध्ये विशेष सचिव, स्पेशल सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या पदावर असताना 2015ला निवृत्त झाले. इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी गांधी विद्यालयामध्ये घेतले. पुढे विदर्भ महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली. कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची हातोटी जी आहे ती व्याख्यानासारखी आहे. त्यांनी वनस्पती शास्त्रामध्ये MSc केलं नागपूर विद्यापीठामध्ये आणि ती मेरिट होती. एवढंच नाही, मला सांगायचं आहे की कोणत्याही शिकवणीशिवाय या देशातल्या 3 अत्युच्च स्पर्धा त्यांनी पहिल्या नंबरात पास केल्या. पहिली म्हणजे MPSC मध्ये प्रथम क्रमांक, UPSC मध्ये 14वी त्यांची रँक होती, IAS मध्ये पहिल्या यादीत ते होते. त्यानंतर त्यांनी भारतीय डाक विभागामध्ये उच्च अधिकारी म्हणून पद स्वीकारलं. सन 1989 मध्ये भारत सरकारने नॅशनल मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये निवड करून गुडगाव, दिल्लीला प्रशिक्षण घेऊन वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकारमध्ये टेक्सटाईल कमिशनर म्हणून त्यांनी काम केलं. भारत सरकारच्या कॉटन ॲडवायझरी बोर्डमध्ये 2009 ते 2014 पर्यंत ते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर वॉशिंग्टन, जिनिव्हा, युरोपियन युनियन, बर्नी अशा आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये सुद्धा त्यांनी भारत सरकारचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. निवृत्तीनंतरही भारत सरकारने नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन लिमिटेड बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये ते आहेत. या व्यतिरिक्त सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य असून ते सहयोगदाते आहेत व सहकारी म्हणून ते आजही काम करतात. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता करूया. मी आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच न्यू विजन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय, अत्यंत कठीण परिस्थितीतून या बडनेरा नगरीमध्ये एका उत्तुंग उंचीवर स्वतःला, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घेऊन जाणारा माणूस आपल्यामध्ये आहे. म्हणतात ना की समर में जो भाव खाता है उसी का मान होता है. समर में जो भाव खाता है उसी का मान होता है. छिपा उस वेदना में अमर बलिदान होता है. और सृजन में जो चोट खाता है छन्नी और हथौड़ी का, वही पाषाण मंदिर में जाके भगवान होता है. वही पाषाण मंदिर में जाके भगवान होता है. स्वतःला घडवण्याची, स्वतःला पैलू पाडून घेण्याची ज्या दगडाची मनुष्य आहे तो दगड देवत्वाकडे जात असतो. आणि हीच प्रचिती या ठिकाणी आम्हाला जोशी साहेबांच्या वतीने दिसते आहे. धन्यवाद सर. विद्यार्थी कल्याण विभागाचे ते संचालक होते. NSS समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं 1994 ते 1999 पर्यंत. त्यानंतर डायरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर, डायरेक्टर ऑफ NSS कोऑर्डिनेशन, डायरेक्टर ऑफ ॲडल्ट एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ मेडिकल बोर्ड अशा अनेक बोर्डमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत ते बेस्ट NSS कोऑर्डिनेटर, बेस्ट युनिव्हर्सिटी अवॉर्ड, वनश्री अवॉर्ड, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री मणिबाई देसाई पुरस्कार, वसंतराव नाईक सोशल फॉरेस्ट्री अवॉर्ड, माजी सिनेट मेंबर ते होते. तसेच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे ते माजी सदस्य होते.
त्याचबरोबर आता सध्या PhD करता ते गाईड आहेत राज्यशास्त्राकरता. आपण जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. आणि मी पुढे एकदा हाती हातात रोटी हे एक संत कैसे, देहूजी राजमागे हे एक संत कैसे, गाडगेबाबांचा अर्थ संदेश प्रत्येक घराघरामध्ये युवकांपर्यंत गेला पाहिजे. यासाठी सदोदित झटणारे सन्माननीय डॉक्टर श्री दिलीपजी काळे साहेब या ठिकाणी आमचा सत्कार स्वीकारत आहे. सर्व मान्यवरांना त्यांच्या हस्ते या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत देवसाहेबांना भारताचे संविधान या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचं नाव घेतोय. प्रत्येकाच्या नावाप्रमाणे तिथे फोन पोहोचणार नाही, पण निश्चित प्रत्येकाचं नाव या ठिकाणी माझ्याकडे जी यादी आली आहे त्यातून आपल्या हृदयापर्यंत पोहोचेल. त्यानंतर माननीय श्रीयुत प्रशांत रामदास क्षीरसागर साहेब, सन्माननीय दिलीप मधुकरराव पकडे हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यानंतर सन्माननीय श्री ज्ञानेश्वर श्रीरामजी आंबले सर सहाय्यक प्राध्यापक हे सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट झुलॉजी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अर्चना लक्ष्मीनारायण महाकाळकर या सुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर कुमारी वैशाली प्रशांत दुधे सहाय्यक लेखाधिकारी या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर चेतन तेली बिझनेसमॅन आहेत हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीयुत कमल गणेशराव करंडे, तसेच श्रीयुत मनोज अशोकराव ढोके, त्यानंतर दीपक ज्ञानेश्वर तायडे, संदीप अशोकराव बोबडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच श्रीयुत गिरीश अंजीकर शेंबे, त्याचबरोबर बलराम सिंग वर्मा, त्याचबरोबर वैभव सुरेश वाघ, अतुल पगारे सर, चंदन शाहू सर, भूषण प्रभाकरराव केने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर श्रीयुत मंगेश प्रकाशराव भावे, तसेच श्रीयुत पंकज सुरेशराव दुधे, श्रीयुत पवन राजेंद्र पोकळे, श्रीयुत मयूर हिमी, श्रीयुत अमित प्रकाशराव कदम, कुमारी मनीषा शंकरराव लांडोरे, श्रीयुत विशाल अरविंदराव इंगोले हे सर्व मंडळी माजी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करतो. श्रीयुत अजय रामभाऊ सोळंके, कुमारी अंजली राजेश बोडखे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबरच अभिजित प्रकाशराव दाते, सूरज अशोक गरुड, श्रीयुत निखिल अशोकराव डकरे, त्याचबरोबर सौरभ रामेश्वरपंत धुर्वे, निलेश बाबाराव करंडे, वैभव निचत सर्व या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीयुत ऋषिकेश पुरुषोत्तम केदार, श्री आतिफ फराज अब्दुल जमील, त्याचबरोबर सागर प्रल्हादराव राखोडते, कुमारी सुवर्णा रमेशराव शेंबे, श्री अमित रवींद्र घिमे, श्रीयुत मनीष प्रल्हादराव कुथे, श्रीयुत गौरव प्रदीप दातीर, श्रीयुत धनंजय पोकळे, श्रीयुत विशाल प्रल्हादराव राखोडते, श्रीयुत पवन सुभाषराव राजूरकर, श्रीयुत आकाश अरुणराव सुने, श्रीयुत आशिष राजू परदेती, त्याचबरोबर रोशन राम भरत ऋतुजा गणेशराव भालेकर, श्रीयुत गौरी दीपकराव, कुमारी गौरी दीपकराव दाती, कुमारी सोनाली अरुण मिश्रा, त्यानंतर श्री निखिल प्रकाश राऊत, श्री अक्षय सुरेशराव धुर्वे, श्री अक्षय अनिल बारमुथे, त्यानंतर श्री धीरज दिलीपराव निचत, कुमारी श्रुती प्रकाश देभारे, कुमारी नंदिनी बाबाराव राऊत, कुमारी श्रीजल प्रदीपराव उराडे, कुमारी गायत्री प्रदीपराव उराडे, कुमारी श्वेता शंकर रामकृष्ण सोळंके, कुमारी श्रुतिका अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने पूरी स्वर्गीय भाऊ साहब दाती जन्मोत्सव की पूरी कवरेज कर रहा है. हमने कल भी एक एपिसोड पेश किया, आज भी एक एपिसोड पेश कर रहे हैं. आज माजी विद्यार्थी मेड़ावा रखा गया है. जो बच्चों ने यहाँ से एजुकेशन लिया है और जो बच्चे यहाँ से पढ़ के निकले हैं, जो आज IAS IPS है, विदेशों में नौकरियाँ कर रहे हैं, जॉब कर रहे हैं, इसलिए उनका माजी विद्यार्थी मेड़ावा यहाँ रखा गया.
और पूरे माजी विद्यार्थी यहाँ पहुँचे हैं गांधी विद्यालय के अंदर। तो मेरे साथ में जुड़ रहे हैं हमारे मित्र है जोशी जी है, जो यहाँ से गांधी विद्यालय से पढ़ के निकले। मैं चाहूँगा आपसे जोशी जी, गांधी विद्यालय स्कूल से पढ़ के निकले हो आप और आज बहुत ऊँचे मुकाम पर पहुँचे हो, हमने देखा है कि अच्छा मतलब पकड़ है आपके लिए। तो मैं चाहूँगा इस मौके पर क्या बोलेंगे आप माजी विद्यार्थी जोशी जी? आज गांधी विद्यालय का आज माजी विद्यार्थी मेला यहाँ पे उपस्थित हुआ है। हम सब यहाँ उपस्थित, सबसे अच्छी बात है कि हमें सभी पुराने मित्रों से हमारी मुलाकात हुई है। हमें देख के बहुत अच्छा लगा और यहाँ से एक पुरानी यादें हमारी ताज़ा हो गई है। हमारा बचपन यहाँ गया है, हम यहाँ से निकल के कोई पुणे गया, कोई मुंबई गया, कोई IPS बना, सब अलग अलग कोई बिज़नेस कर रहा है। आज यहाँ पे आने से हमें बहुत अच्छा लगा। सभी माजी विद्यार्थी मेला में सभी हमारे पुराने गुरुजी से हमारी मुलाकात हुई है, तो हमका और आशीर्वाद प्राप्त हुआ है। तो हमें उनके सानिध्य में बहुत अच्छा लगा यहाँ पे आके। जोशी जी क्या बोलेंगे? आगे आने वाले जो स्टूडेंट आने वाले बच्चे उनको क्या संदेश देंगे आप? आगे वाले जो स्टूडेंट है आने वाले जो उसके अंदर क्या होगा, जिन्हें जो पहले जो सुविधा नहीं थी अभी उनको बहुत सुविधा मिल रही है, तो आगे वो भी जाके तरक्की करेंगे और अपना जो करियर है बहुत अच्छी तरह से बनाएंगे। और ये माजी विद्यार्थी मेड़ावा से ये हमें ये फ़ायदा हुआ है, जो पुराने मित्र है, पुराने टीचर है, तो हमारा कॉन्फिडेंस और बढ़ गया है, यानी हम और आगे तरक्की कर सकते हैं। धन्यवाद। गांधी विद्यालय के बारे में क्या बोलेंगे? यहाँ के आप स्टूडेंट है चुके हैं, माजी विद्यार्थी हो, 2 शब्द संक्षेप में। हाँ, गांधी विद्यालय में मैं ओल्ड स्टूडेंट हूँ। मैं अब MSCB में जॉब कर रहा हूँ और डपड़ी पावर हाउस के पास। बहुत अच्छे से ये पढ़ाई की, मुगल सर वगैरह इन्होंने हमको जो प्रशिक्षण दिया तब के, आज भी वो यादगार के जैसा है। आज यहाँ आके बहुत अच्छा लग रहा है और बहुत पुराने दोस्त वगैरह मिले और सब वहाँ, यहाँ का वातावरण बहुत अच्छा है, इसलिए बहुत खुशी हो रही है आज के दिन। धन्यवाद। गांधी विद्यालय के विषय में आज माजी विद्यार्थी मेला रखा गया है, वहाँ पर आप पहुँचे हो, आप यहाँ के माजी विद्यार्थी हो। मैं चाहूँगा संक्षेप में 2 शब्द क्या बोलेंगे आप गांधी विद्यालय के बारे में? मैं गांधी विद्यालय के विद्यार्थी हूँ और ये सब मेरे दोस्त आहे, हम सब IT इंजिनियर आहे। अँड आम्ही जेव्हा होतो त्यानंतर हा शाळा खूप चांगली इम्प्रूव्ह झालेली आहे आणि यांनीच आम्हाला घडवलं आहे। आम्ही खूप आभारी आहोत तिथे आले। आने वाले स्टूडेंट के लिए बारे में क्या बोलेंगे, जो आने वाले बच्चे होंगे? मेहनत करो और यहाँ के जो एजुकेशन है वो तो अच्छा है ही, जिसने हमको सब आज यहाँ हम जहाँ पर है वहाँ पे पहुँचाया है। बोलो वैसे बोलो। 2009 पास आउट की हमारी बैच है और हमारे बैच के जितने भी स्टूडेंट हैं मोस्टली सारे IT कंपनीज़ में प्लेस्ड है और यहाँ पे मिलने वाला जो एजुकेशन था उसके वो हमें लॉन्ग टर्म के लिए मतलब बहुत अच्छा रहा। हम जो कुछ आज बने हैं वो इस स्कूल की वजह से है। कैसा लग रहा है? पुराने शिक्षक है, पुराने उस्ताद है, गुरुजी है, पुराने दोस्त वगैरह मिले, कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा मिला है, पूरी मतलब सारी पुरानी यादें ताज़ा हुई है। धन्यवाद। बट थोड़ा कुर्सी पीछे कर लो, थोड़ी आप भी आएंगे। बोलिए सर, 2 शब्द गांधी विद्यालय का आप स्टूडेंट रह चुके हो, उसके बारे में 2 शब्द संक्षेप में। नमस्कार, मी पंकज पुंडलिकराव माकोडे। मी इथं 1ली ते 10वीपर्यंत या गांधी विद्यालय या शाळेमध्ये शिकलेलो आहे। या शाळेमध्ये जे शिक्षक माझे शिक्षकवृंद होते त्या शिक्षकवृंदांनी मला इथे घडवलं आहे आणि मी आता बडनेरा स्टेशनलाच इंडियन रेल्वे या इथे जॉब करतो। धन्यवाद जी। और कोई आइए सर, बोलिए। गांधी विद्यालय की पुरानी यादें, आप यहाँ के स्टूडेंट रह चुके हो, मैं चाहूँगा 2 शब्द संक्षेप में। संक्षेप में तो सबसे पहले तो ये कि स्कूल के टाइम में हम लोग एक एवरेज स्टूडेंट हुआ करते थे और ये स्कूल ने हमें क्या सिखाया ये हम उस समय नहीं समझ पाए। जब हम अभी कॉर्पोरेट में आके बहुत अच्छे पोजीशन के ऊपर में जॉब कर रहे हैं, उस समय में समझ में आ रहा है कि ये स्कूल ने हमें काफ़ी कुछ सिखाया है। जैसे कि यहाँ पर जो छोटी छोटी चीज़ें हुआ करती थी, ओरल एग्ज़ाम हुआ करती थी, कोई सर बहुत स्ट्रिक्ट रहा करते थे हमारे साथ में, वो सारी चीज़ें इतना ज़्यादा काम में आ रही है कि एक लीडरशिप स्किल के तरीके से बाहर आ रही है। और काफ़ी मतलब नागपुर, पुणे, मुंबई ऐसे बड़े बड़े शहरों में भी और फॉरेन कंट्रीज़ में भी हमने देखे हैं काफ़ी हमारे जो जनरेशन के जो भी स्टूडेंट्स हैं, वो स्टूडेंट्स का जब हमने देखे कि कंपटीशन वाइज में हम कहीं उनके पीछे पड़ते हैं क्या,
तो नॉलेज वाइज हम कहीं पर पीछे नहीं पड़ते हैं। सिर्फ जो स्टेज डेयरिंग वगैरह कम्युनिकेशन की जो बात आती है सिर्फ वहाँ पर थोड़ा पीछे आता है, लेकिन इस सारी चीज़ों के ऊपर में ऑटोमेटिक एफर्ट सारे गुरुजनों ने काफ़ी पहले से हमारे ऊपर में लेकर आए हैं और ये ऑटोमेटिकली आ गए हैं, जिससे हम अभी आज की तारीख में काफ़ी सफलता के सीमा पे आ चुके हैं और काफ़ी सफलता महसूस करते हैं। फिलहाल मैं जो डॉयचे बैंक जर्मनी की कंपनी है उसमें एज असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट काम कर रहा हूँ। और जी हाँ, मतलब काफ़ी कुछ, अब क्या बोलना चाहिए। सागर जोशी जो कि मेरे मित्र है, वो भी हमने साथ में शुरुआत किए थे, हमने मास्टर्स भी की है, साथ में MSc कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग भी की है और आज सभी को सक्सेस। बहुत बड़ी बात है आज जो आप हमसे बात कर रहे हैं, एक छोटी सी स्कूल का स्टूडेंट आज जर्मनी की ड्यूटी जॉब कर रहा है। बहुत बड़ी बात है हमारे बडनेरा शहर के लिए, अम्बावी शहर के लिए, कि आप यहाँ से पढ़ के निकले हो। जी करेक्ट, और आप लोगों को भी शुक्रिया, आप लोगों के माध्यम से सारी चीज़ें बहुत दूर तक जाते हैं। मैं आपके देखा करता हूँ, मतलब जो भी बडनेरा न्यूज़ आती है तो चीज़ें हम लोगों को न्यूज़ पता नहीं चलती है। हम काफ़ी समय में मतलब बडनेरा न्यूज़ करके देखते हैं तो आप जो लोगों तक पहुँचाते हैं, हाँ हलचल तो पहुँचाते हो, तो वो सारी चीज़ें दिखाई देती। कोरोना काल के अंदर पूरी कवरेज की थी बडनेरा शहर की, तो हमारे कवरेज को पूरे USA में देखा गया। अभी जो लोग यहाँ से USA थे यहाँ बडनेरा पहुँचे, हमसे स्पेशल मुलाकात लिए कि हमने आपकी न्यूज़ वहाँ देखे करके। हाँ बिल्कुल सही है, आपके जरिए हम लोग देख पाते हैं, समझ में आता है, आप लोगों तक पहुँचाते हैं, उसके लिए आपका भी आभार व्यक्त करें। थैंक यू, धन्यवाद। आप गांधी विद्यालय के स्टूडेंट रह चुके हैं, क्या बोलेंगे आज माजी मतलब विद्यार्थी मेळावा रखा गया, आपको इन्वाइट किया गया, गांधी विद्यालय के बारे में क्या बोलेंगे? गांधी विद्यालय ही शाळा खूप पहिल्यापासून खूप चांगली शाळा आहे, त्याच्यामध्ये आम्ही आज चांगल्या पदावर घडलेलो आहे। आज एवढ्या वर्षानंतर हा गांधी विद्यालयानं हा माझे विद्यार्थी सोहळा केला, ते आम्ही सगळ्या शिक्षक वृंदाचं, सगळ्या शाळेच्या अध्यक्षाचं आम्ही अभिनंदन करतो। आज आम्ही त्यांच्या शिक्षणामुळे आम्ही आज उच्च पदावर पोहोचलेलो आहे, तर आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। खूप खूप धन्यवाद। आणि त्या सगळ्या आठवणीला आज 52 वर्षानंतर उजाळा देताना मला सर्वात मोठा आनंद जो होतो आहे, माझ्या मित्राच्या हाताने जो आज सन्मान, जो सत्कार झाला, एक मला आठवते 6 महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पुरस्कार CM ने 6व्या मजल्यावर दिले, पण त्याच्यात जेवढे मला आनंद नाही झाला तेवढा आज आनंद झाला, कारण की आज आपल्या सगळ्यांमध्ये माझा सत्कार। आम्ही बसणारे बॅक बेंचवर बसणारे विद्यार्थी, पण कधी कधी आताच मी अनिलजींचा फोन आला की एक दिलीप 15-20 मिनिटात पोहोचतो, म्हणून मी एक आर्टिकल वाचून राहिलो। ज्या लोकांनी जगामध्ये वेगळं काही केलं ते मागच्या बेंचवरचेच लोक होते, आणि त्याने दिलं त्याच्यामध्ये की हे सगळं आम्ही करत असताना, बिल गेट्स म्हणतो की भांडे घासत असताना डोक्याला जास्त काम नाही लागत, त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा आयडिया सुचल्या। गुगलवाला सांगतो की मी आंघोळ करत असताना, शावर घेत असताना मला आयडिया सुचल्या। त्यामुळे विद्यार्थी हा फक्त खूप हुशार असला तर चालत नसते, की जे बॅकचे जे लोक असतात त्यांनी सुद्धा जगामध्ये, जर तुम्ही सगळं बघितलं तर मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काही विद्यार्थ्यांना बोलावलं होतं की ज्यांना डिग्री पण मिळाली नव्हती, जेम्स गेट्स वगैरे त्याच्यामध्येच होते, आणि त्यांना बोलावलं होतं आणि त्यांना विद्यापीठाने मानाची डिग्री दिली। म्हणून शिक्षण देत असताना बऱ्याच वेळा अनेक टॅलेंटेड विद्यार्थी असतात, ते जे असे हरवलेले विद्यार्थी असतात त्यांना बाहेर काढणं फार गरजेचं असतं। दुसरं असं की आम्ही माझी विद्यार्थी आहोत। मी सर एक 10 वर्ष अगोदर IITचे आपले ज्या 6-7 IITचे रिपोर्ट वाचत होतो माझी विद्यार्थी संघटनेबद्दलचे, तर जवळजवळ सगळ्या विद्यार्थी संघटनांनी त्याचे 5 कोटीपासून तर 5 लाखापर्यंत लोकांनी पैसे दिले होते शाळेला, पण कोणाला असं वाटलं नाही की माझ्या गावामध्ये चांगली एखादी याला कॉलेजला दिले, पण माझ्या गावामध्ये एखादी चांगली शाळा आहे, माझ्या गावामध्ये एखादं हॉस्पिटल आहे, त्याला गरज आहे औषधीची। तर आपल्या देशामध्ये सर्वांगीण विकास होत असताना फार आपण मर्यादित दृष्टिकोनातून विचार करतो, तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अशी चालना मिळाली पाहिजे, असं त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी हा भाग जो आहे फार महत्त्वाचा असतो। आज जे एक नवीन 7C सांगितली आहे, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आज
विचार होणं अतिशय गरजेचं आहे. आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने शाळेचं सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ असते, ताकद जी असते, ती असते त्यांचे माजी विद्यार्थी. हे माजी विद्यार्थी कुठे कुठे आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने समोर नेता येईल, या शाळेला कशा पद्धतीने अकॅडमिक साईडने, प्रोफेशनल साईडने, अजून इतर साईडने कसं समोर नेता येईल, याची बरीचशी जबाबदारी ही त्या माजी विद्यार्थ्यांची असते. आणि हाच विचार ठेवून आमच्या मित्रांनी हा माजी मेळावा इथे आयोजित केलाय. त्यावेळेचा आणि आजचा काळ बघता विजन असताना आपण काय करू शकतो हे सगळं चित्र आपल्या समोर डॉक्टर हेमंतजी देव आणि त्यांची सर्व मंडळी जी आहे, त्याच्या खांद्याला खांदा लावून असलेली मंडळी, हे एक टीम वर्क आहे. मला माहित आहे उत्पादनाचे किती स्रोत आहे, कशा शाळा कशा चालतात, कॉलेजेस कसे चालतात, आणि अशा याच्यामध्ये सुद्धा आज ही एवढी मोठी सगळी प्रगती झालेली आहे. त्याबद्दल मी डॉक्टर देव सर, त्यांची मॅनेजमेंट, सर्व शिक्षक मंडळी, विशेषतः शिक्षक मंडळी, इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं नसते शाळेचं म्हणा किंवा कशाचं, तिथे असणारे लोक कसे आहे, कसे कमिटमेंट त्यांचं कसं आहे त्या संस्थेबद्दल, हे खूप महत्वाचं असते. आणि इथे असलेली आजी माझी सगळे आदरणीय शिक्षक मंडळी, गुरुजन वर्ग आणि आपण सर्व विद्यार्थी मिळून आज हे चित्र छोट्याशा बडनेरा, खूप मोठं नाही पण एका छोट्याशा बडनेरामध्ये यू कॅन चेंज दी वर्ल्ड. आपण आपल्या थोडंसं जग जरी बदलू शकलो तरी खूप असते. आणि ते जग निश्चित बदलण्याचं काम आपल्या या प्रगतीमधनं दिसते. उत्तरोत्तर याची प्रगती व्हावी हीच मी अपेक्षा करत. हेमंतजी जसे अध्यक्ष झाले तसेच मागच्या वेळेला मला वाटतं कुलगुरूंना तिथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आलो होतो. आणि आपण सगळे मिळून याला सहकार्य करावं अशी मी अपेक्षा करतो. याचबरोबर माजी विद्यार्थी म्हणून आपण प्रत्येकाने कुठे ना कुठे ज्यांच्याजवळ ज्ञान असेल, ज्यांच्याजवळ आर्थिक बळ असेल, ज्यांच्याजवळ स्किल असेल, त्याच्याजवळ जे जे काही असेल ते या शाळेच्या विकासासाठी आपल्याला कसं देता येईल या दृष्टिकोनातून निश्चित आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. आणि पुढे जसं जोशी सरांनी सुरुवात केली, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायची, अशा अनेक स्कीम तयार करता येईल या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना समोर जाण्याकरता. त्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या दृष्टिकोनातून सुद्धा आज आपण याचा विचार करावा अशी मी अपेक्षा करतो. आणि बोलण्यापेक्षा कृतीवर जरा थोडंसं जोर देणं अतिशय गरजेचं असते. म्हणून एक छोटीशी भेट माननीय अध्यक्ष महोदयांना मी देऊ इच्छितो. त्यांनी ती स्वीकारावी. बस एवढंच बोलून माझ्या 2 शब्दाला विराम करतो. धन्यवाद सर. सुरू आहे त्यांच्या इकडे काम आहे, अंकित सरांकडे पण सोसायटी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. असिस्टंट प्रोफेसर झुलॉजी डिपार्टमेंट. ते व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे माझी विनंती आहे की मी त्यांच्यासोबत हा सत्कार स्वीकारला तर माझा आनंद द्विगुणित होईल. सर आता दोघे जण उखाणा घ्या. सन्माननीय श्रीयुत प्रशांत रामदास क्षीरसागर साहेब, सिनियर डेटा एनालिस्ट नागपूर, यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. श्रीयुत प्रशांत रामदास क्षीरसागर. महेश जीवन भट साहेब, चीफ सेल्स मॅनेजर TSM कोरडेवा ॲग्री सायन्स लिमिटेड, यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. प्रवीण हरिभाऊ आखरे, ज्युनियर इंजिनियर, पंचायत समिती धामणगाव रेल्वे, उपस्थित असतील कृपया या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. त्याचबरोबर श्रीयुत सन्माननीय चंदन शाहू साहेब,
असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट ॲट डिस्चार्ज बँक यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. शाहू साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी स्नेहपीठावर मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. सन्माननीय लाड साहेब त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील. श्रीयुत अतुल रामदास कोरताम असिस्टंट इंजिनियर इन MSPGCL यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. श्रीयुत अतुल रामदास कोरताम. तसेच डॉक्टर मोहम्मद मोहम्मद साबिर या ठिकाणी असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचं आहे. श्रीयुत पवन राजेंद्र पोकळे यांनी कदम ब्रांच डेव्हलपमेंट मॅनेजर ब्रांच डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीयुत अमित प्रकाश सत्कार करावा. कुमारी प्रणिता पुरुषोत्तम भाऊ येते या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचं आहे. श्री हर्षल प्रकाशराव दातीर यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचं. कुमारी अंजली राजेश बोळखे डेप्युटी मॅनेजर यांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. कुमारी अंजली राजेश बोळखे. डॉक्टर सिंग साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतील. श्रीयुत राहुल विंचुरकर. बलराम सिंह वर्मा लोको पायलट रेल्वे कृपया यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. करतो यांना माननीय देवेंद्रजी जोशी यांनी याचा सत्कार करायचा आहे. श्रीयुत बलराम सिंह वर्मा लोको पायलट या ठिकाणी उपस्थित आहे. मान्यवरांच्या हस्ते आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार स्वीकारावा. डॉक्टर विजयलक्ष्मी सुरेशराव श्रीरामवार त्या ऑस्ट्रेलियाला असतात, पण या माजी विद्यार्थ्यांना मेळावा करतात, ते खास आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. मुघल सर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी स्नेहभेटावर यायचं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता श्रीयुत किरण अंबाळकर यांनी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय श्रीयुत नानाभाऊ आमले यांना सुद्धा या ठिकाणी मी स्नेहपीठावर आमंत्रित करतो आहे. भाग घेणारे सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय श्रीयुत राजेंद्र भाऊ दाभाडे यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी स्नेहपीठावर माझे विद्यार्थी म्हणून आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सन्माननीय सूरज रोहनकर सर CA यांनी सुद्धा या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. सन्माननीय सूरज रोहनकर सर. श्रीयुत अमोलभाऊ बारापात्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांनी कृपया आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. श्रीयुत सावंत सुरेश बियाणी उद्योजक MIDC यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. श्री सावंत सुरेश बियाणी. डॉक्टर अनूप सुरेश श्रीरामवार यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. मान्यवरांना विनंती करतो बूम रख देना वहाँ पर अभी 2 मिनट पकड़ना मोबाइल मेरे हाथ में कचरा चलेगा. रख देना भाई, वो कुर्सी पर रख देना. वो
श्री गौरव कुमार देवरा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यात यायचा आहे. श्री गौरव कुमार देवरा. कुमारी स्नेहल जावरे. डॉक्टर साहब कुमारी स्नेहल विश्वास जावरे. जस्ट लाईक जंजीर, नॉट अ जंजीर नाही, वो जंजीर आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी एक वर्सटाईल पर्सनॅलिटी आणि महसूल अधिकारी आहेत त्या नागपूरमध्ये निमखेडाला त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारलेला आहे. श्री त्रिशूल सुधाकरराव लांडे या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया त्यांनी स्नेहपीठावर यायचं आहे. मी सोमेशभाऊ इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा. श्रीयुत सागर चंद्रशेखर जोशी. श्रीयुत सागर चंद्रशेखर जोशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता इथे यायचं आहे. श्रीयुत संदीप गुलाबराव आंबाडकर. हाँ जोशी जी एक तक. यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारलेला आहे. श्रीयुत डॉक्टर भूषण अशोक वाड. श्रीयुत डॉक्टर भूषण अशोक वाड. कुमारी सोनाली सुदर्शनजी जैन. श्रीयुत सूरज अशोकराव गुरु विनंती करतो. सर 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 मुगल सर आपकी हंसी बहुत प्यारी है सर. श्रीयुत सूरज रमेश ठाकुर. पांडे जी. श्रीयुत ऋषिकेश पुरुषोत्तम केदार. श्रीयुत विलास नागोराव खानजोळे रिटायर हेल्थ सुपरिटेंडेंट यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारावा. श्रीयुत विलास नागोराव खानजोळे सर सत्कार स्वीकारण्याकरता. श्रीयुत मनीष प्रल्हादराव कुथे. श्रीयुत मनीष प्रल्हादराव कुथे. श्रीयुत मनीष कुथे विनंती करतो. यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचं. सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्याकरता यायचा आहे. चिरंजीव आहेत. त्यानंतर श्री धनंजय कोकणे सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कुमारी पूजा भालेकर. डॉक्टर सायली प्रदीप सहारे. डॉक्टर सायली प्रदीप सहारे त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. मॅडम. श्री विवेकजी पांडे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सायली सहारे यांचा सत्कार करावा. ऋषिकेश दिनेशराव बेरड. पटकन या तुला या ठिकाणी सत्कार स्वीकारतील श्री ऋषिकेश दिने.
कुमारी प्रणोती कोटांगळे, युनायटेड किंगडम इंजिनियर. कुमारी श्रुती कोटांगळे, गायनेकोलॉजिस्ट, लंडनला असतात. श्रीयुत मनीष चिंचमलातपुरे, सिनियर ऑडिटर. कृपया त्यांनी सत्कार स्वीकारण्याकरता स्नेहपीठावर यावं. श्रीयुत मनीष चिंचमलातपुरे. श्रीयुत शिवम अशोकराव दाते असलेले श्रीयुत अक्षय अनिल दारोकार. श्रीयुत अक्षय अनिल दारोकार यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. श्रीयुत अक्षय अनिल दारोकार. कुमारी अंजली विनायकराव दहिवेले. कुमारी अंजली विनायकराव दहिवेले. श्री विशाल मारोतराव उके. कुमारी कविता सवाई यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यात आहे. कुमारी कविता सवाई. त्याचबरोबर कुमारी गायत्री प्रदीपराव. कुमारी गायत्री प्रदीपराव पुराडे. काळे सर. कार्यक्रम अगदी शेवटच्या टप्प्याकडे जातो आहे. आपला पहिला कार्यक्रम पार्ट 1 खेळायचे. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थी, आदरणीय व्यासपीठ, न्यू एज्युकेशन सोसायटी, चारही शाळेचे शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य या संस्थेचे अध्यक्ष आमचे गुरु श्री हेमंतजी देव. हेमंतजी देव हे समाजकारणामध्ये असल्यामुळं राजकीय व्यक्तींशी त्यांचा संबंध असतो, परंतु समाजकारण राजकीय व्यक्तींनी कसं करावं याचे धडे सुद्धा ते आम्हाला देतात. आणि माझ्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकासात्मक कामे त्यांनी आमदाराकडून करून घेतली. हे खरंच त्यांचं वाळखण्याजोगतं आहे. कामं खूप मोठे मोठे आहे. मी कामं या ठिकाणी वर्णन करू इच्छित नाही, परंतु हेमंतरावजी देव यांनी प्रेरणा देऊन आमदार साहेबांकडून, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून काम करून घेतली. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी शाळेमध्ये फिरलो, रूम बघितले, तर अनेक ठिकाणी जे कामं होते ते कामं झालेले दिसले, रंगरंगोटी झालेली दिसली. त्यानंतर आता विद्यार्थ्यांचे सत्कार झाले ते बघितले, तर अनेक विद्यार्थी असे आहेत की जे विविध हुद्द्यांवर गेलेले आहेत. आणि या शाळेतून एक सुंदर असं आनंददायी समाज घडवण्याची क्रिया चालू आहे अनेक वर्षापासून. आदरणीय भाऊसाहेबजी दातीर यांनी जो बीज लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे आणि आपण सगळे त्याचे गवाह आहे. आणि आज या ठिकाणी सगळे मित्रमंडळी एका ठिकाणी आलेले आहे आणि हे सगळे मित्रमंडळी मैत्रिणी या ठिकाणी येऊन हा उत्साह द्विगुणित करत आहे. माझं असं म्हणणं आहे की 1-2 शब्द फक्त मी या मित्रांसाठी बोलतो की मित्र या ठिकाणी शिकले. आता भुगल सरांनी खूप छान बोलले, प्रशांत सरांनी छान बोलले, कारण की त्यांनी या शाळेची जी परिस्थिती आहे विद्यार्थी मित्रांची, आमचे दिलीप भाऊ पण आहेत. दिलीप भाऊंनी सुद्धा आम्हाला संस्थेला चांगलं सहकार्य केलेलं आहे. मित्रांची कविता म्हणजे अशी का या ठिकाणी मित्र गोळा झालेले आहे आणि मित्र कसा असावा त्याच्यावर फक्त 2 शब्द मी कवी अनंत राऊत आहे त्यांचे वाचून दाखवतो आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा. म्हणजे या ठिकाणी आपण मित्र आहोत, सोबत शिकलो, सोबत प्रगती केली, समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण या ठिकाणाहून धडे घेतले आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी गांधी विद्यालयातून जे संस्कारित पुरुष झाले ते सुंदर समाज घडवण्याच्या साठी योगदान देशामध्ये देत आहे, याचं खरोखर हे अभिनंदनास पात्र आहे. आणि या ठिकाणचा जो विद्यार्थी आहे हा खरोखर या शाळेचं शिक्षकांचं नाव लौकिक वर जाण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्नशील आहे. फक्त आता शाळेची परिस्थिती थोडी आपल्याला अशी बघता येईल की शाळांची स्ट्रेंथ कमी होत आहे, या शाळेची नाही अनेक शाळांची. त्याच्यामुळे जे माजी विद्यार्थी आहे त्यांनी आपले जे मुलं आहे ते या ठिकाणी वळवले पाहिजे. या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण शिकलो त्या ठिकाणी आपल्या मुलांच्या ऍडमिशन घेतल्या गेलेल्या पाहिजे, कारण की शाळांची परिस्थिती आता हा सरकारचं धोरण बदलल्यामुळं, ग्रँटची पोझिशन वेगळी असल्यामुळं, शिक्षक पालक समाज यामध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळं ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीचा सुद्धा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे. विद्यार्थी आपल्या शाळेकडे कसा वळेल आणि तो या शाळेत शिक्षण घेऊन कसा मोठा होईल या दृष्टीनं, कारण की शिक्षकांना खूप परिश्रम करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे शासन त्यांना ड्युट्या देते आणि शिकवणे आणि हे सरकारी कामं करणे या दोनमध्ये शिक्षक अडकलेला असतो. पूर्वीचा शिक्षक वेगळा होता, तो सायकलवर धोतर टोपी घालून जाऊन शिकवायचा, त्यानं मारलं तर काही कोणाला वाटायचं नाही, परंतु आता जर एखाद्या पालकाला मारलं तर पालक तिथं मोर्चा घेऊन येते. या सगळ्या परिस्थितीतून शिक्षक जात आहे. मॅनेजमेंटची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. मॅनेजमेंटमध्ये आर्थिक धोरण राबवायचं असलं, प्रगती करायची असली, बिल्डिंग बांधायची असली, पैसा नसते, शासन पैसा देत नाही, मग पैसा उभा करायचा कुठून, विद्यार्थी घडवायचे कुठून, हे मोठं आव्हान आहे. हे सरकारचं हे याच्याकडे दुर्लक्ष आहे. परंतु या सरकारी मध्ये काही मदत जर लागत असाल तर हेमंतजी, मी आमदारांच्या माध्यमातून तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या राज्यात काही असेल तर जरूर या. यापूर्वी काही लोक माझ्याकडे आलेले होते या विषयाच्या संदर्भात आणि मी ती मदत केली सुद्धा होती. याचे गवाह डॉक्टर साहेब, आपले राजभाऊ टारपे वगैरे आहेत. एवढं बोलून मी माझं 1 मिनिटाचं लांबलेलं भाषण थांबवतो. तू फुल माफ करा. थँक्यू. The animals get chilled. Animals get chilled in the forest. मग त्यांनी त्या परीक्षा ती पेपर झाल्यानंतर त्याचे जे मार्क द्यायचे असतात त्यावेळेला त्यांनी मार्क तर मला 75 पैकी 4 दिले फक्त. तेवढंच नाही, पण माझा पेपर सगळ्यांना असं दाखवत सुटले होते, चिल्ड बिअर इज सोल्ड हिअर अँड जोशी इज द एजंट. बापरे, मला आणखी मेल्यासारखं झालं. म्हणलं हे काय आहे. पण सांगतो तुम्हाला, त्यानंतर मी त्या संस्थेमध्ये जी महाराष्ट्राला फुकट, जेवायला फुकट, तुमच्या इन्स्ट्रक्शन्स द्यायला फुकट असं असून तुम्हाला काय करायचं, फक्त अभ्यास करायचा आणि प्रयत्न करायचा. झालं तर ठीक आहे, गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर काही नाही. तर अशा याच्यामध्ये आम्ही तिथे 10 महिने अभ्यास केला. मग मी ते इतकं लावून घेतलं मनाला, खूप तिथे परिश्रम घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन इंग्रजी आणि इतर विषयांचा अभ्यास केला. आणि त्या परिश्रमाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांनी माझा तशाच एका इंग्रजीच्या एसेच्या पेपरला त्यांनी मला व्हॅल्युएट केलं आणि तुम्हाला सांगतो, मला 75 पैकी 54 मार्क दिले त्यांनी आणि मला त्या क्लासमधले हायेस्ट मार्क. तर सांगायचा अर्थ असा की आपण काय आहे हे आपल्याला स्वतःला ओळखायला लागतं आणि त्याला पुष्कळ मेहनत घ्यावी लागते आणि पुष्कळ परिश्रम करावे लागतात. आपण सर्व आता जे इथे व्यासपीठावर आला, सर्व सत्कार मूर्ती आपण इथे आहात, केवढ्या व्हॅलिड फील्ड्समध्ये आज गांधी विद्यालय पसरलेलं आहे. भाऊसाहेबांना याचा इतका आनंद होत असेल ते जिथे कुठे असतील त्याचा. अगदी पोलीसमध्ये अधिकारी आहेत, डॉक्टर्स आहेत, विमा क्षेत्रात आहेत, व्यापारी आहेत आणि सगळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चमकून राहिलेले आहेत. तर हे पाहून मला खूप आनंद झाला आणि आपल्याला मला एवढंच सांगायचं आहे की
आपण सुद्धा जिथे जिथे वावरतो, समाजामध्ये वावरतो, तिथे आपण सुद्धा आपल्यासारखंच इतर लोकांना बनवण्याचा प्रयत्न करायचा. खूप खूप भाषण देऊन नाही, खूप पोथीनिष्ठ होऊन नाही, परंतु प्रत्येक माणसाच्या आपल्या आपल्या केपेबिलिटीज ओळखायच्या. चोखोबांनी म्हटलेलं आहे की ऊस डोंगा परी हवा नाही डोंगा, रस नाही. छान फेमस अभंग आहे त्यांचा, चोखोबांचा. तसं कोणाच्या बाह्य स्वरूपामध्ये त्याच्या मनामधलं, आणि याच शाळेचे आपण ध्वजधारक आहोत. या शाळेने आपल्याला जे काही घडवलं त्या बऱ्या वाईट सगळ्या प्रवृत्तींचे आपण पाईक आहोत, आणि त्यातल्या ज्या चांगल्या प्रवृत्ती आहेत त्या आपण पसरवत राहू समाजामध्ये. आणि या शाळेसाठी आपण आपल्या दृष्टीने, प्रत्येकाच्या दृष्टीने जे काही योग्य वाटतं, आर्थिक असो, दुसऱ्या कुठल्याही प्रकारात असो, आपण या शाळेशी जोडून राहूया, आपल्या मित्रमैत्रिणींशी जोडून राहूया, आणि एकंदरीत आपला मैत्रीचा आनंद आणि सामाजिक आनंद याच्यामध्ये वाढ करूया, अशी मी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार, आभार. विद्येची देवता मा सरस्वती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब दाती, आपल्या सोसायटीने आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याला लाभलेले प्रमुख अतिथी श्री अनिलजी जोशी साहेब, विशेष सचिव भारत सरकार, दुसरे अतिथी म्हणून लाभलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर दिलीप काळे, गाडगे महाराज अध्यासन केंद्राचे प्रमुख आहेत. या स्टेजवर विराजमान झालेले आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आनंदराव इंगोले, रमेश्वररावजी लाड, रमेशजी सुने, मुन्नाभाऊ जोशी, विवेकजी पांडे, रमेश्वरराव इंगोले ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या टिक्कस मॅडम, आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री मुघल सर, चारी शाळेचे शिक्षक, सर्व विद्यार्थी यांनी संयुक्त प्रयत्नांनी दिवस रात्र कष्ट करून ही शाळा, हे कार्यक्रम दिवस रात्र मेहनत करून आज ही शाळा जी दिसून राहिलेली आहे ही त्यांच्या कष्टाचं फळ आहे. आज अशी परिस्थिती आहे की मी माझी विद्यार्थी या शाळेचा, मी 8व्या वर्गामध्ये इथेच शिकलो, मग नंतर मी आणि दिलीप काळे सोबतच होतो आम्ही. पण माझी विद्यार्थी असताना आम्ही जेव्हा इथे बसत होतो, असं कधी वाटलं नाही की भविष्यामध्ये आपल्याला या शाळेचा कधीतरी एक प्रमुख पद मिळेल आणि या शाळेमध्ये काहीतरी काम करण्याची संधी मिळेल. खरोखर मी परमेश्वराचा आभारी आहे की त्यांनी मला एवढी मोठी संधी दिली की कदाचित माझी ती योग्यता नसली, पण त्यांनी मला माझ्यावर ती धुरा सोपवली आणि त्यांनी जे प्रेरणा दिली गोपाळकृष्णांनी की आपल्याला हे कार्य करायचं आहे, करत राहा. जेव्हापासून आलं तेव्हापासून कार्य सुरूच आहे, अखंड आहे. तुम्हाला सांगतो, हा प्रवाह जो आहे प्रगतीचा प्रवाह अखंड आहे. तुम्ही जितकं करत राहा तितकं माणूस संपून जाईल, पिढ्या संपून जाईल, पण हा प्रवाह चालूच राहणार, कारण काळासोबत तुम्हाला चालायचं आहे. पण एक सांगतो मी, आपल्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही सगळे सुशिक्षित लोक आहे, वेगवेगळ्या पदावर आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, पण आपल्या देशाची जेव्हा भाषिक संरचना जेव्हा झाली, प्रत्येक भाषेला एक राज्य मिळालं, तसं महाराष्ट्राला, मराठी भाषेला आपलं महाराष्ट्र मिळालं. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मराठी शाळेचे हाल होऊन राहिले हे एवढं लागतं. मराठी शाळेला आज
जवळपास ग्रँड महाराष्ट्र शासनाने बंद केले आहे. कोणत्याच ग्रँड मिळत नाही, कुठलीही सुविधा मिळत नाही. आणि मराठी शाळेच्या तिकडे कॉन्व्हेंटचा असं फोफावून राहिलं. कॉन्व्हेंट सगळे पालक विद्यार्थी लाखो रुपये देऊन त्या कॉन्व्हेंटच्या मागे लागलेले. आज बघतो आपण, आज अनिलजी जोशी हे कॉन्व्हेंटमध्ये नाही शिकले, IAS झाले. दिलीप काळे प्राचार्य होते, ते काय कॉन्व्हेंटमध्ये नाही शिकले, कोणती ट्युशन नव्हती. मराठी शाळेबद्दलचा जो लोकांचा दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन असा वेगळा होऊन गेलेला. म्हणून आपल्या शाळेला आपली गरज आहे. आपण किती मोठं झालो, अनिल भाऊ जोशी खूप उंच पदावर गेले, आज ते डायरेक्टर सुद्धा राहिलेले आहे. पोस्टल सर्व्हिसेसचे डायरेक्टर राहिले आहे, दिल्लीला डायरेक्टर होते ते, पण त्यांचे पाय पडण्यात होते. झाड किती उंच गेलं तर झाडाची जी मुळं आहे ना, ते मुळं कधी विसरून नाही झाडाने. आणि जो या शाळेची जी नाळ गाडलेली आहे, तुम्ही कुठेही जा, तुम्हाला गांधी विद्यालय आपले वाटत. म्हणून या शाळेला आपली गरज आहे. या शाळेने आपल्याला ABCD शिकवली आहे. या शाळेने आपल्याला अबकडाची अक्षराची ओळख दिली आहे. त्या शाळेने आपल्याला चालणं शिकवलेलं आहे. आज त्या शाळेला जर आपल्याला हात द्यायची वेळ जर येत असेल तर आपला हात समोर असता. म्हणून पण आता अशी आहे, मला वाटते सगळ्यांना भुका लागलेली आहे. आता जेवण केल्यावर पुन्हा हा कार्यक्रम आहे आपला, आणि मी जास्ती काही बोलणार नाही आहे. आता सगळ्यांना विनंती आहे की मस्त सगळ्यांनी छानपैकी जेवणाचा आस्वाद घ्या. 15-20 मिनटं शाळा फिरा आणि शाळेबद्दल तुमचं काय मत आहे हे पुन्हा चर्चा करा. आणि प्रत्येकाला आम्ही इथे वेळ देणार, 5 मिनटं 2 मिनटं मनसोक्त बोलायचं आहे, वेळेचं बंधन नाही आहे. ठीक आहे, इतकं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. और इतना आसान नहीं होता डॉक्टर देव साहब होना, इतना आसान नहीं होता डॉक्टर देव साहब होना. मित्रांनो, सर फिर से बोलो, एक बार फिर से बोलो. वन्स मोर आला याच्यासाठी मी परवानगी देतो त्यांच्याची. चांदी से बढ़कर महंगा होता है सोना, चांदी से बढ़कर महंगा होता है सोना, और इतना आसान नहीं होता डॉक्टर देव साहब होना, इतना आसान नहीं होता डॉक्टर देव साहब. धन्यवाद सर. एक 4 महत्त्वाचे सत्कार आहेत. कुमारी प्रणितताई भाऊसाहेब येते, त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करता यायचा आहे. बुलढाण्याला नोकरी करतात त्या. मी विनंती करतो आहे उपाध्यक्ष साहेब आदरणीय इंगोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रणितताईंचा या ठिकाणी सत्कार करावा. तसेच पोलीस स्टेशन विनंती करतो त्यांना. नाम बहुत देर से जहन में था, मुख पर अभी आया है. बोले सर. आमचे विनोद दादा आमल्याला विनंती करू, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. पांडे जी आहे सर. नाही आहे. त्याचबरोबर विनोद भाऊ आमले यांचा सत्कार करावा. आमले भाऊ. इकडे कुमारी रोजदीना सेबेस्टियन यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी विनंती करतो पर्यवेक्षक जनता विद्यालय श्री अवघड सर यांना. एक जेवणानंतर अर्ध्या तासानंतर आपण सुरू करू. थँक्यू. अवघड सर. भेटीची आवडी उतावीळ म्हणून याप्रमाणे सर्वजण आपापल्या मित्रांना भेटण्यासाठी उतावीळ आहेत. आणि हा पूर्वार्ध कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. हा जीवनातील सर्वात सुंदर टप्पा म्हणजे शालेय जीवन, आणि या सोनेरी आठवणींना उजाळा देण्याकरिता, आपल्या लाडक्या शिक्षकांना भेटण्याकरता, आपल्या जुन्या मित्रांना भेटण्याकरता या ठिकाणी शाळांच्या माजी विद्यार्थी मेळावा आमच्या संस्थेचे
सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर हेमंत देवसाहेब यांनी आयोजित केला. शासनाचं पत्र मागच्या महिन्यात निघालं की माझी विद्यार्थी संघ स्थापन करावा, परंतु डॉक्टर साहेबांनी 3 महिन्यापूर्वीच आम्हाला कामाला लावलेलं आहे आणि ते सुरू केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख विशेष अतिथी आदरणीय अनिल जोशी साहेब, सेवानिवृत्त विशेष सचिव भारत सरकार, आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांची मार्गदर्शन आपल्याला मिळालं, त्यांचे मी आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख विशेष अतिथी डॉक्टर प्राध्यापक दिलीपजी काळेसाहेब, प्रमुख संत गाडी महाराज अध्यासन केंद्र अमरावती, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालात. आपलंही मार्गदर्शन आम्ही सर्वांनी घेतलं, तेव्हा आयोजन समितीच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर विराजमान 90% आमच्या संस्थेतील कार्यकारी मंडळ हे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यापैकी प्रमुख अतिथी म्हणून आपलेले ॲडव्होकेट आनंदराव इंगोले साहेब, उपाध्यक्ष न्यू एज्युकेशन सोसायटी बडनेरा, त्याचप्रमाणे माननीय देवेंद्रजी जोशी कार्यकारी सदस्य, हे सुद्धा विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, आवर्जून या कार्यक्रमात उपस्थित झाले. त्यांची सुद्धा मी आयोजन समितीच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर विराजमान गांधी विद्यालय बडनेराचे सभापती आदरणीय नाळसाहेब, रमेश भाऊ सुने कार्यकारी सदस्य, त्याचप्रमाणे सुनील सेवाजी इंगोले, विवेकजी पांडे साहेब, सौ जोशीताई, सिंग साहेब, आदरणीय मोरे साहेब आणि संस्थेच्या प्रसिद्ध सचिव तथा प्राचार्य टिकस मॅडम आणि या संपूर्ण माजी विद्यार्थी मेळाव्याचे समन्वयक श्री मुघल सर, 4ही शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी, तर सर्वांचे मी मनपूर्वक आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. आज आवर्जून या कार्यक्रमाला, या माजी विद्यार्थी मेळाव्याला 4ही शाळांचे माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, माजी शिक्षक उपस्थित झाले. सर्वांची नावं घेणं शक्य नाही, तेव्हा सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि गेल्या 2 तासापासून अत्यंत उत्कृष्ट उगवत्या वाणीमध्ये जे निवेदन करत आहेत माझा लाडका विद्यार्थी आणि आमच्या गांधी विद्यालयाचे शिक्षक श्री प्रशांत सर, यांचेसुद्धा मनपूर्वक आभार मानून सर्व माजी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि लगेच त्या ठिकाणी जेवण सुरू पण झालेलं आहे. बरेचसे विद्यार्थ्यांना सेल्फी पॉईंट केलेले आहे, सेल्फी काढायचे आहे. काही जणांना तर वर्गात बसायचं सुद्धा आहे, वर्गात बसून फोटो काढायचे आहे. हा सर्व फोटो सेशनचा, हा सर्व तुम्हाला गाठीभेटीचा कार्यक्रम आहे. हा दिवसच तुझ्यासाठी आहे खरं तर. तरी पण हे औपचारिकता होईना, सर्वांचे मी आभार मानून लगेच जेवणाकरता आपण त्या ठिकाणी प्रस्थान करू शकता. त्यानंतर लगेच साधारण 1 तासातच आपल्याला पुढील कार्यक्रमाला सुरुवात करायची. ज्यांना आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे, ज्यांना काही भावना व्यक्त करायच्या आहे, काही भानगडी शाळेचं सांगायचे आहे, ज्या आपल्या शालेय जीवनातल्या विद्यार्थी दशेतल्या गीत म्हणायचं आहे, गीत गायचं आहे, ते सर्व हा व्यासपीठ आपल्यासाठी खुला आहे साधारण 1 ते 1.5 तासानंतर. धन्यवाद. गांधी विद्यालय स्कूल के आप स्टूडेंट हैं, आपको यहाँ पे सम्मानित किया गया है, कैसा लग रहा है? आप क्या बोलेंगे गांधी विद्यालय के बारे में 2 शब्द संक्षेप में? 25 साल बाद जो हमको यहाँ पे इनवाइट किया है, वो बचपन की यादें बहुत ताज़ी हो गई है हमारी, और हमको फिर से बचपन में आने के जैसे लग रहा है, बचपन में आए ऐसे लग रहा है. हाँ, सब हमारे जो मुगल सर है, इनसे अभी तो हम मिले नहीं, मिलने के बाद जो और आनंद होगा वो और बताने की इच्छा रहेगी हमारी. बहुत अच्छा लग रहा है. ऐसे ही कार्यक्रम इन्होंने हर साल में लेना और हमको बुलाना, यही हमारी अपेक्षा है. धन्यवाद. सर जी, आप भी यहाँ के स्टूडेंट रहे, मुगल सर आपके बहुत आदरणीय सर से, अभी देखिए हमने कितनी मोहब्बत है आपको मुगल सर से. क्या बोलेंगे आप गांधी विद्यालय के विषय में 2 शब्द? ये तो आपने देखे और मैं व्यक्त भी नहीं कर पाऊँगा, इतनी बड़ी मोहब्बत है उनके बारे में, क्योंकि हम ऐसे पत्थर थे सर कि हमको किसी भी साँचे में ढालना नामुमकिन था, लेकिन वो एक मसीहा ने हमको इस तरह से ढाला कि आज हम उनके आदर आशीर्वाद से और उनके पढ़ाई की वजह से, उन्होंने जो सब कुछ हमको जीवन में पढ़ाया है, उसकी वजह से आज यहाँ आपको देख रहे, कोई इंजीनियर है, कोई टीचर है, ये हमारी बहन टीचर है, दोनों बहनें टीचर है, हमारी क्लासमेट है. मैं खुद उनके आशीर्वाद की वजह से आज रेलवे में ड्राइवर हूँ. लेकिन हम खुद कुछ नहीं है, आज जो कुछ है उनके आशीर्वाद से. और मेरा ऐसा विचार था कि हमारा सम्मान होने से बेहतर ये है कि उनका सम्मान होना चाहिए. फिर इसीलिए फिर मैंने मेरे तरफ से मेरे गुरु का सम्मान किया, मेरे आदर्श का, मेरे टीचर का सम्मान, मेरे भगवान का सम्मान किया मैंने.
दक्षिणा दे दी आपने। गुरु दक्षिणा दे दी क्या, मैं चुका नहीं पाऊंगा उनकी गुरु दक्षिणा। इतने उन्होंने मतलब हमारे ऊपर उपकार किए, जीवन बना दिया हमारा। बहुत बहुत शुक्रिया सर, आपने भी अपना समय दिया। धन्यवाद। बाकी और लोगों से बात करते हैं। खरं सांगायचं, गांधी विद्यालयाने जो हा एवढा चांगला प्रोग्राम माजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे, म्हणजे न विसरण्यासारखं आहे. आम्ही एवढे सारे जे 10वीपर्यंतचं आम्ही इथून 10वीचे पासआउट विद्यार्थी 2000मधले, आता एवढ्या वर्षानंतर आम्ही इथं भेटलो आहे. कोणी कोणत्या पोस्टवर आहे, कोणी, आणि 10वीनंतर सगळ्यांचे मार्ग वेगळे वेगळे झाले आहे. एवढ्या वर्षानंतर आम्ही एकमेकांना जे भेटलो, खरंच इमोशनल झालो आहे. आणि या सर मॅडम आणि सर्वांनी आमच्यावर जी मेहनत घेतली ते आठवून, आणि शाळेचे जे जुने दिवस आहेत ते खरंच ताजे झाले आठवणी, की आम्ही नाही इथे असं करत होतो, हा आमचा क्लास आहे वगैरे, ह्या सगळ्या आठवणी अशा ताज्या झाल्या. खरं तर वातावरण खरंच इमोशनल झालं आहे, खूप छान वाटत आहे. आणि असेच कार्यक्रम नेहमी शाळेनं आयोजित करावं आणि आम्हाला आमंत्रित करावं यासाठी हे आहे. आणि शाळेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद हमसे बात करने के लिए। आज जो स्टूडेंट गांधी विद्यालय के अंदर शिक्षण लिए और आप बड़ी पोस्ट पर पहुंचे हैं, जैसे कि मुंबई पुलिस के अंदर ही हमारी बहनें हैं जो मुंबई पुलिस में जॉब कर रही हैं। मैडम, आपको सम्मानित किया गया, कैसा लग रहा है आपको गांधी विद्यालय? आप स्टूडेंट रह चुकी है, 2 शब्द संक्षेप में क्या बोलेंगे आप? जी हाँ, मैं जनता विद्यालय की माजी विद्यार्थी हूँ। यहाँ पे मेरा आज सम्मान हुआ है, अच्छा लग रहा है, पुरानी यादें ताज़ी हो गई है और अच्छा लग रहा है। थैंक यू सर। थैंक यू सर। आप मुंबई पुलिस में हो, बताइए, 2 शब्द बोलिए ना। गांधी विद्यालय का नाम मुंबई तक जाता है। आइए 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 ना। सर, मैं गांधी विद्यालय की स्टूडेंट नहीं, मैं जनता विद्यालय अंजनगांव बारी से हूँ और हम तीनों मुंबई पुलिस में जॉब कर रही हैं। धन्यवाद। आपने देखा होगा अमिताभ बच्चन का कौन बनेगा करोड़पति के ऊपर जो पहुंची थी, जहां तक पहुंची थी। अंजनगांव बारी छोटे से गांव से रहने वाली लड़की है और मुंबई तक पहुंची है, और बहुत कम ही लोग पहुंचते हैं। अमिताभ बच्चन से जिसने टॉकिंग की, उनको 2 शब्द बताए, मराठी उनको सिखा दिया अमिताभ बच्चन को, और वो गांधी विद्यालय के स्टूडेंट है, बहुत बड़ी बात है। और यहाँ पर पहुंची है और उनको यहाँ सम्मानित किया गया। मैं चाहूँगा अमरावती हलचल न्यूज़ चैनल 95% बडनेर को लीड करता है। जो भी आप सब कहोगे, बडनेर हर व्यक्ति देखेंगे आपको। बडनेर हो, अमरावती, अंजनगांव बारी, पाडी, माडी, गोविंदपुर, सभी जगह हमारा चैनल जाता है। तो मैं चाहूँगा, क्या बोलेंगे, आपको सम्मानित किया गया उस विषय के अंदर, और जो आपका सफ़र कैसा रहा मुंबई तक, उसके बारे में बोलिए। आप खुल के बोलिए। आज मुंबई तक का जो सफ़र था वो एक मिरेकल था मेरे लिए। साक्षात एबी सर से बात करना, वहाँ तक जो प्रोसेस थी रजिस्ट्रेशन से लेकर हॉट सीट की, वो बहुत ही मतलब इंटरेस्टिंग थी। वो प्रोसेस बहुत अच्छी थी, बहुत इन्जॉय किया। उनका बहुत सारे जो मैसेजेस थे मुझे वहाँ देने थे, वो मैं दे पाई। और शिक्षा का जो महत्व मुझे वहाँ बताना था कि आपकी परिस्थिति कैसे भी हो, बट इम्पॉर्टेंट है आप डटे रहे, रास्ते पे रहे और अपना जो कुछ भी विजन है वो क्लियर रखे। और इस स्कूल से मैं आती हूँ, जनता विद्यालय अंजनगांव बारी, जो न्यू एजुकेशन सोसाइटी संस्था के अंतर्गत आती है। यहाँ से मुझे बहुत पहले से ही बहुत प्रोत्साहन मिला। आज फिलहाल मैं ग्राम महसूल अधिकारी यानी कि पटवारी पद पर कार्यरत हूँ नागपुर में, मौदा जिले में। तो इसके पीछे मेरे स्कूल का, मेरा कॉलेज का बहुत बड़ा हाथ रहा है। उन्होंने जो सिखाया वहाँ, यहाँ से मुझे जो कॉन्फिडेंस मिला, जो धैर्य मिला, उसी से मैं आज यहाँ अच्छे से मतलब मेरे ऑफिस वर्क में परफॉर्म कर पा रही हूँ। तो मैं यहाँ के स्कूल्स के जो कॉलेजेस हैं, मेरे गुरुजन हैं, उनके लिए बहुत ग्रेटिट्यूड हूँ कि इतना अच्छा मुझे सब इधर मिला है, और इधर सम्मानित करने के लिए भी मैं उनका शुक्रिया अदा करना चाहूँ। हमारे आपसे रिक्वेस्ट है, जो आपने हॉट सीट पर बैठ के जो क्वेश्चन किया था अमिताभ बच्चन से, अगर वो दोहरा देंगे तो हमारे पूरे दर्शकों को और मतलब उनकी यादें ताज़ी हो जाएंगी। वो सब जो आपने क्वेश्चन किया था मराठी में क्या कहते हैं, वो हिसाब से ज़रा बता दीजिए हमको। सरने मराठी बोले, सरांनी जेव्हा माझं इंट्रोडक्शन दिलं तेव्हा सर बोलले की स्नेहल जावरे, तर प्रोनाउन्सिएशन तेव्हा त्यांचं थोडं वेगळं होतं, तर मी म्हटलं सर स्नेहल जावरे, तो फिर भी वो ज कर रहे थे। तो मी त्यांना मराठीमध्ये मग ते एक्सप्लेन केलं की सर हा एक दंत तालव्य असतं आणि एक दंत्य असतं, त्यातला दंत तालव्य म्हणजे माझा जावरेचा ज। तर बोलले, तर तरी त्यांना थोडंसं म्हणजे नाही कळलं, कारण की मराठी व्याकरण आपल्या महाराष्ट्रातली कुठेतरी ती एक ओळख कळत न कळत छापल्या गेली, असं काही तिथे काही या गोष्टी स्क्रिप्टेड नव्हत्या, ह्या अशाच फ्लोमध्ये येत गेल्या। तेव्हा मग मला अचानक क्लिक झालं, माहिती नाही माझा सेन्स ऑफ ह्युमर एवढा कसा काय वाटला की सर तो जंजीरचा ज आहे, आणि तेव्हा ते त्यांना क्लिक झालं, आणि तेच एक गोष्ट हास्याची म्हणून बरीच स्क्रोल झाली, बरीच त्या गोष्टीमुळे मला ओळखी मिळाली। हमसे बात करने के धन्यवाद आपका।
ये जो हॉट सीट पे पहुंची थी, छोटे से गांव अंजनगांव बारी से की लड़की है, छोटी सी स्कूल मिडिल नगर परिषद की स्कूल अपने गांधी विद्यालय की ब्रांच है अंजनगांव बारी में, वहाँ से पढ़ी है और वहाँ से पढ़ने के बाद में मुंबई तक पहुँचना। और आज पटवारी के पद पे कहाँ हो आप? नागपूर मौदा जिल्हे में. आणि आणखी एक गोष्ट म्हणावीशी वाटेल की आज जेव्हा मी म्हणजे UPSC दर्जाचे लोक त्या हॉट सीटवर होते, तर त्यांनी जेव्हा विचारलं की तुझं शिक्षण कुठनं झाली, तेव्हा मी जे अभिमानानं सांगू शकतो की मी जिल्हा परिषद शाळेतून आर्ट फॅकल्टीमधून मी आलेली आहे आणि या शाळेची मला तिथे ओळख द्यायची संधी मिळते, तेव्हा ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. बहुत बढ़िया, हमारी कांग्रेस से आप शुभकामनाएं, आगे जाके आप SDO बनो, कलेक्टर बनो और तहसीलदार बनो, हमारी शुभकामनाएं। हमारे हमको एक गर्व होता है जब हमने आपको हॉट सीट पे देखा कि अंजनगांव बारी का नाम हमने, तो हमको भी ऐसा लगा, लेकिन आज हमारे से हम देखा तो हमारा आज आपसे मुलाकात होगी, हमारे लिए शुक्रिया, मतलब उसके धन्यवाद बात करने के लिए। और अमरावती हलचल न्यूज़ चैनल पूरी कवरेज करी, कवरेज के बाद पूरी लोकेशन दिखाई, सत्कार किया गया, बहुत ही अच्छे थे, स्टूडेंट पहुँचे, लेडी स्टूडेंट, जेंट्स स्टूडेंट, बच्चों को सम्मानित किया गया। और अमरावती हलचल न्यूज़ चैनल 95% बढ़ने को लीड करता है। और हमारे जो देखना चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकन दबाना हर किसी ने बोलिए। इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र, थैंक यू।